पुन्हा वडे काढता. समोसे झाले काढून. कशी आहे टोपली? टोपली 200 रुपये. कशी आहेत ती? 250 रुपये. 300 रुपये रावस. नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आपण बऱ्याच दिवसांनी चाललो आहे विरणच्या बाजारात. तर आज आहे बुधवार आणि बुधवारचा विरणचा बाजार असतो आणि उद्या आहे गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. त्यामुळे आज गर्दी असणार आहे. तर आईने मला काही भाज्या दिल्यात लिहून, तर त्या आणायच्या आहेत आणि बघूया बाजार कसा भरतोय ते. तर चला पटापट आता आपण जाऊया विरणच्या बाजारपेठेत आणि व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, विरणच्या बाजारपेठेत पोचलो आहे. त्या साईडने तिकडून लाईन लागली आहे गाड्यांची, पूर्ण ट्रॅफिक आहे. आणि या साईडला संकेतचे पप्पा पण आलेत. कधी इला? सकाळी बाजारात होतो आगुळ मुंबई भरलो बाजार पुढे. खूप भरलो बाजार, खूप ट्रॅफिक आहे. वा, आज खूप गाडी लागली आहेत. एवढे गाडी कधी नसतात, पण आज बघूया पुढे जाऊन बाजार किती भरलो होतो. आज बाजारात फुल गर्दी दिसता. हे बघा, हॉटेलमध्ये बघा वडापाव वगैरे घेऊ. आणि अक्षयने आता या साईडला नवीन शॉप सुरू केलं ना. शॉप म्हणजे स्टुडिओ. पहिलं होतं त्या साईडला पलीकडे, आणि आता या साईडला असा मांजरा विंजरा घेऊनच बसलो. अरे कोण झालो सेटअप. अच्छा, माझा पार्सल इला करा, विसरलेलो आहे मी. आणि अक्षय काम करता खोबरेल तेल. अक्षयने नवीन सुरू केलं नसा गावठी प्रोडक्ट्स. हे बघा, गावठी नावानंच असत. मालवणी पद्धतीतला सगळा तुमका हे मिळतेला. घावण्याच्या पिठापासून तूप बीप सगळा, मसाले. कॉन्टॅक्ट नंबर काय आहे मागवचा असेल तर? 99666165. ओके, स्क्रीनवरती येलो असाल तर तुम्ही मागवू शकतास. काय हाय आता हे बघा, खोबरेल तेल सगळ्या प्रकारची आहे. घावणे पीठ असा, उकडे तांदूळ पण पॅकिंग केलं वाटतं देवची आहे. असं आतमध्ये हे बघा, मच्छी मसाला, घावणे पीठ, खोबरेल तेल, उकडे तांदूळ. ह्या पण हा चवळी. हे काय म्हणतात? ही सफेद चवळी आपली गावठी शेतकऱ्यांकडनं घेतलेली. ओके, हे मूग असत. अच्छा, मूग असते. हे लाल तांदूळ असत, पेजियासाठी वापरतात ते. पेजेक. त्यानंतर तूप. ही ह्या गावठी तूप असा, या गिरगाईचा तूप असा. भारी असे प्रोडक्ट आहेत अजून. ओके, ही लाल चवळी असा. लाल चवळी. हां, वा, मस्त. त्यांना हवे असेल तर मागवा. नंबर असा 9996662165. ह्याच्यावर हाय केल्यानंतर मेसेज येतो. हां, त्याच्यामध्ये लिंक असतली, सगळे प्रोडक्ट लिस्ट दिसतील आणि प्राइस लिस्ट दोन्ही तुमका ओके. त्यामध्ये बघूक मिळतील. म्हणजे सोपे आहे एकदम. इझी आहे. काय वयात तर नक्की मागवा. तर आता अक्षयच्या बाजूकच, म्हणजे घराच्या बाजूकच त्याचा आता स्टुडिओ असा, त्याच्यामुळे लगेच सरबत येतात इथून शॉर्टकट. विंडोवर येऊन चला, तर आता आपण जाऊया बाजारात, बघूया काय काय येईल. आता गर्दी तर जाम असा आज. त्या साईडला हे सगळे गावठी भाजी असं. पनसुले पण झाले, एकटं जिलंय. हे कधी तयार झाले? लवकर झाले. कसं होतं? 20 रुपये. याची ना पूस भाजी करतात, तो चुरून असा सुरण. ही कसली भाजी आहे? भोपळ्याची वेली. तिकडे ते कणगे ना, कशी असते? ही अळूची भाजी, माली. होय, कणगे ना हे. कसे ते? 100 रुपये वाटो. घेऊया. होय होय, नाही बराच काय काय इला. हे बघा, हे शेंगे असतात गावठी, भुईमुगाचे शेंगे, पोहे,
नाचणी उकडे तांदूळ कसे हे 80 रुपयाचे. या काय हो हे उडीद असत, उडीद हे कुळीद असत. तुम्ही कैसून इला मसुरा मसुऱ्याचे हा. सोला पण असत तो सगळं आहे. आगुळ आहे. कशी असत सोला ती ती 500 रुपये किलो. 500 रुपये किलो वाढले. गेल्या वर्षी ते पाऊस पडलो त्याच्यामुळे सोला वाढली आहे. लवकर पडले. तांबाटे हवे आहेत का? चला पुढे बघूया काय काय इला आता. या साईडला सगळी गावठी भाजीच असते, गावठी प्रोडक्ट. पुढे जाम गर्दी दिसता. या साईडला भाजी असा आणि इथे एक काका असतात हे बघा, सुकी मच्छी घेऊन. आज माडलीचं दायकालो. ओके हा दुकानात थैला सुकी मच्छी सुके मच्छीचं दुकान लाव ना संध्याकाळी. दायकल्याक बऱ्यापैकी घेतात सगळे सुकी मच्छी वगैरे. या बघा अक्षयचं स्टुडिओ पहिलो हय होतो, आता त्या साईडला मागे हा मग अशी दाखवलंय तुमका. आणि इथून आता मच्छी मार्केट, सगळे मासे असतले या साईडला आणि या साईडला. आणि त्याच्या पुढे भाजी वगैरे असतात. आधी मासे बघूया. या साईडला काकी असतात एक, कैचे मासे आणलेली आहेत बघूया. वा, आज बरेच मासे आणलेली डंपर इलो. रोड छोटो असल्यामुळे ना गाडी जाताना प्रॉब्लेम होता सगळं. अजून एक येता खायचं तो रावस. किती हॉर्न मारता. कसो हा तो, कसो हा 300 रुपये रावस. काय होय हे बोंबील ना ज्योती नाही. हलवा हलवे कसे आहेत 400 रुपये. मस्त. बांगडे कसे आहेत आज 100 10. ओके. आणि बोंबलाचं वाटो 200 रुपये. हे आपल्याकडे मिळत नाही ना, बाहेरसून येतो. हां रत्नागिरीसून. बरेच मासे आहेत आज. बघा त्या साईडला पण एक काकी असत. हे नदीतले मासे असत. खाडीयातले आहेत की नदीतले एकच. तुम्ही कैसे निलास. जो आमच्या नदीत पण मिळतं, आम्ही एका घागोर बोलतो. आणि हे हेंका काय शेंगटे. आणि हे इकडे परत समुद्रातले मासे. कोळंबी 200 रुपये वाटो. 200 रुपये वाटो. बाजारात पुढे काय येईल आता बघूया. पूर्ण टोकापर्यंत बाजार भरतात आता. पहिलं एवढं लांब नाही भरायचं, आता एकदम टोकापर्यंत भरतात बँकेपर्यंत. या साईडला परत भाजीची दुकानं असत. ही बघा रताळी पण इली. मटार कशी आहे 80 रुपये किलो. आणि गुरुवार असल्यामुळे ही सगळी फळं पण इली. पपया केवढे मोठे आहेत बघा पपया. इकडे पुढे ना एक दादा असतात स्नॅक्सवाले, तर ते आपल्या ओळखतात. मागच्या वेळी हाक मारलेल्यानी. गर्दी असतात त्यांच्याकडे पण. हे बघा सगळ्या प्रकारचे स्नॅक्स असत. तुमचं गाव खायचं कुडा पिंगुळे पिंगोळी. सगळ्या प्रकारचे स्नॅक्स असत. हे बघा खूप प्रकार असत. सगळं तुम्हीच बनवतात. सगळं स्वतः बनवते. ओके. खूप प्रकार असत. पिंगुळीत काय हे आहे काय फॅक्टरी आहे की. हो फॅक्टरी ओके. पिंगुळीत काय आहे आपलं हायवेला वडगणेश मंदिर. अच्छा. अच्छा हो तिकडे येईल तर ही प्रोसेस दाखवू शकतो आपण. सगळं मिळणार. एकाच जागी सगळं बनतं ना दिसात. हो ओके नक्की येऊ मी. हो येऊ का तुमच्याकडे एकदा सगळी प्रोसेस दाखवूसाठी. दादांच्या फॅक्टरीत आपण कधीतरी जाऊया.
आणि संपूर्ण प्रोसेस पण दाखवूया कशा प्रकारे सगळं बनतात हा. बस इली या साईडला बाजार शेवट होता, या साईडला पण पार्किंग केल्याने आहे बघा, रोडच्या दोन्ही साईडला. चला आता आपण परत जाऊया बाजारात. लिंबया 10 रुपये, लिंबया 10 रुपये. या काकांजवळ पण सगळा गावठी असा, गावठी प्रोडक्ट. तिरफळा पण असं. कशी आहे जोडी ती? 20 रुपये जोडी. चुरून सुरण आमच्याकडे चुरून बोलतात मालवणी भाषेत. तो 350 रुपया. त्या साईडला हे टोपले, झाप, रवळी. तुम्ही खायचे? तुम्ही खायचे? कसालचे तुम्हीच वळतास हे झापी? मस्त. कशी आहे टोपली? टोपली 200 रुपये. 200. आणि झाप? कोंबड्याचा झाप 250 रुपयाला. 250 रुपये. हो. आणि ही परडी? फुलांची परडी. फुलांची परडी ही 200 रुपयाला. अच्छा, ओके, मस्त. ही भाकरीसाठी, अच्छा, चपातीसाठी ही टोपली मस्त. 150 रुपयाला ही. अरे वा. मस्त मस्त. काय आहे तुमचं घर कसाला? कसालमध्ये परब वाडीमध्ये. परबवाडी. हा, परबवाडीमध्ये. कसालमध्ये मस्त. परबवाडी. येऊ काय बघू कसे वळत असते. हो हो हो. काय हरकत नाही. होय. या तुम्ही. नाव कसं तुमचं? जाधव म्हणून जर का नाही विचारलं हां हां, सांगतील तुम्हाला कोण पण. ओके, चालेल. हा, येऊ, टोपल्याचं येऊ. जरी का नाही घर म्हटलं हां, तरी सुद्धा तुम्हाला सांगतील टोपल्याचं ओके. घर कसाल बाजारपेठेतून किती लांब आहे काय? जवळ जवळच आहे. ओके, जवळ- चालेल. जवळच आहे. येते येते. हा, परबवाडीला. हो. काकीन कोंबडी आणल्या ना. अलगा कशी आहेत ती? 250 रुपये. शाळी कशी आहे? 50 रुपये. पांडू काका इल्यात. काय घेतास? काय ना रे, कोंबडा घ्यायचा होता गावठी. तलाग तलाक घ्यायचा होता. 250 रुपये. ह्या दिवसात खरोखरच चांगला. होय. काय म्हणतास? आज बाजार एकदम फुल हा. उद्या गुरुवार असल्यामुळे. त्याच्यामुळे तो हॉटेलकडे खूप गर्दी आहे. हॉटेलमध्ये वडापाव वगैरे घेऊसाठी. वडे हे बघा. पप्पा काय? पप्पा नाही ले. बाय. चला अक्षयकडून आता पुढे येईल आहे आणि आता आपण आईने सांगितलेले भाजी घेऊया. ओमकार जवळ येईल आहे. काय काय सांगितलं ना? अरे बंद कसं झालं? कोथिंबीर, मिरची, पितांबरी, भोपळा. बापरे, मंदिर मारायचं औषध पण सांगितलं ना. कोथिंबीर 1 जोडी. कशी आहे? कशी आहे? हां. मिरची पाव. भेंडी. भेंडी हा असं. भेंडी कशी आहे? भेंडी कशी आहे? हां. भेंडी कशी आहे? 50ला अर्धा दे मग. 40ला अर्धा. ओके, चालत. त्याच्यानंतर वांगी. भेंडी किती ते अर्धा दे. पांढरी वांगी. वांगी अर्धा. मेथी हा चालत. 1 जोडी दे. मेथी 1 जोडी. अजून काय हा? मेथी 1 जोडी. लाल मिरची नाही ना? लाल मिरची. हो. माशांका
ते तिकडे मिळत ना. ओके चालेल तेवढाच आहे. बस मेथी कोथिंबीर भेंडी हां हां बस. बस. तर आता मी इलोय गणेश दादाकडे आणि गणेश दादाकडे सगळे प्रोडक्ट असतात. मेन म्हणजे काजू फॅक्टरी आहे यांची स्वतःची, त्याच्यामुळे काजूचे सगळे वेगवेगळे फ्लेवर आणि वेगवेगळे काय म्हणतात ते का वेगवेगळ्या टाईपचे काजू असतात. मसाला सॉल्टेड सालवाले खारे Yes, सगळे काजू हे मिळतात. पॉलिश हे दाखवतं पॅकेट. दाखवतो. हे बघा गणेश कॅशू सोललेले बिना सोललेले तुकडा. सालवाला खारा हां हे खारे हे भारी लागते का खारे. सॉल्टेड मसाला मसाला जशी पाहिजेत तसे तुम्ही घेऊ शकतास. ऑर्डर केल्यानंतर पाठवतोस तू. नाही पाठवतोय होय ओके. ऑनलाईन. काजू तर तुमका सगळ्या प्रकारचे मिळतलेच. त्याचप्रमाणे हे बघा कैरी पन्ना, आवळा सिरप, लिंबू सरबत, आवळा जिंजीर आवळा जिंजर. हां मस्त. सांबा ओके. आणि कोको. आंबा सिरप आणि मेन आपला कोकम जो आमच्याकडेच बनता. हो बरोबर. मस्त. हे आपण फॅक्टरीतच बनता ना होय तुमच्या. होय आपण एकदा फॅक्टरीचा व्हिडिओ बनवतलो. काजू येऊन दे. होय. आता सीझन सुरू होईल त्याच्यानंतरच बनवूया. कोणाक जर काय प्रोडक्ट हवे असतील ना तर कमेंट करा, म्हणजे आम्ही तुमका पुढची प्रोसेस सांगू कशा प्रकारे तुमच्यापर्यंत हे सगळे प्रोडक्ट पोचतील ते. तर हवे असतील तर नक्की कमेंट करा. परत एक डंपर इलो, एक नाही 2 इल्यात. आता ह्यांका साईड कशी बसते त्या काय माहिती. काय हा सरदार कोणाचो हा कोण हा होळी आहे. ट्रॅफिक. वर्धमानी कंपनी दादाच्या शॉपमध्ये इलाय. 25 रुपये. पित्तांबरी आणि या लाल मिरची, सुकी मिरची बस. तर आता मी इलाय पोईपमध्ये मुन्नाकडे. मुन्ना वडे काढता. समोसे झाले काढून, समोसे झाले आणि आता नंतर असत भजी, कांदा भजी. राजन दादा तिकडे असत. 2 समोसा आणि 2 वडापाव. भजी अजून झाली नाहीत ना. 2 मिनिट. काढतलो त्या साईडला पंकज दादा असा बिझी असा. किती झाले. 2 वडापाव 2 समोसा भजी नको ना. नको 60. तर मित्रांनो घरी पोहोचलंय आणि आज तुमका बाजार दाखवलंय विरणचं. तर आजचा हे व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्यावा.